इकडे लईच मजा येते हो. नाही नाही नाही, खास काम आहे महाराज. असं चोपदार मन मोकळा असावं. एवढं मन मोकळं मी माझ्या 15 वर्षात पाहिलं नाही भाऊ. नाही 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 नाही, असं असलं होईन का? अटॅक बिटॅक येईन का? आणि बघा चोपदार इमानदार माणसे महाराज. आता आमच्या दिंडीचे चोपदार गेलं, लई इमानदार होतं महाराज. आता मागे अटॅकाला गेलं. किती इमानदार सांग, कोणी पैसे देऊ द्या, ती दानपेटीत आणून टाकायचं. दानपेटीतच टाकणार आणून. देवा साहेब महाराज खऱ्याचं नाही हो. आणि जे दानपेटीतलं काढून घेतोय ते अजून आहे. ज्यानं दानपेटी गायब केली तो अजून आहे. आणि जे कुठूनही पैसे मिळाले तर ती दानपेटीत टाकायचं. देवान त्याला नाही. देव खऱ्याचा. जनाबाई खोटं बोलले का? जनाबाई म्हणजे सत्यवानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाची मारी येले बाळ, धुंद झाला तुझा. मग तुम्ही आम्ही काय करतो माहिती का? नेमकं वर्म कळत नाही. आता मी कोण आणि मला कुठं जायचं कळलं का? ती जीवनाची वाटचालच बदलली. काही माणसं अजूनही आज्ञा नाही, फक्त माळ गळ्यातही. फक्त वारकरी जीव घालणं म्हणजे वारी करणारा वारकरी वेगळा. विठाला विठाला इंद्रिय हात पाय कान डोळे पाय मिळाले, पण ज्याला मिळाले त्याला कळाले का? आणि कळाले असते तर त्यानं त्या कारणी ते लावलं असतं. डोळे निघून गेले मला, दिसायचं बंद झालं तरी कधी त्यानं पांढरून पाहिलं. गुडघे गेल्यावर म्हणलं आता दिंडीत येऊन उपयोग काय? मग होते गुडघे तेव्हा गुडघ्याला जेव्हा गुडघे होते तेव्हा जायला का रोग झाला का? काही माणसं म्हणस उग देवावर लुटी ते देवानं आमचं काही भलं केलं का? तुम्हाला माहिती का देव कोणाचं वाईट करायला मोकळा नाही. नाही नाही, देवाला तेवढं काम वेळ आहे का माणस? जन्माला आले आता ज्याची त्यानं स्वतःच पाहावा का देवावर भार घालावा? एवढा निवत दाखवती बाई. आणि देवाला म्हणते मला पप्या दे. निवदावर कुठं पप्या मिळत? जरा अवघडच झालंय आता. मला लय खास आहे, पण जरा आज नवीनच दिवस दिसतंय. सिस्टीम आहे चांगली हो, खास आहे काही एकदम बरं आहे. अजून तुमच्या मनानं करी जा, तुम्हाला जसं वाटतं तसं. तुम्ही माणसंच क्वालिटी आणले. चौकदार जसं आहे तसं सिस्टीम आलंय. कायम हसर, फक्त इकडे मिश आहेत आणि तिकडे नाहीयेत एवढं. इकडं आहेत आणि तिकडं नसुद्या जाऊ द्या, पण ते एकदम हसर पाहिजे, असं पाहिजे. अहो काय लोक, आता तुम्ही सुद्धा एकदम प्रसन्न आहेत. आमचे गुरुजी येतं ते काही वैभवच आहे. सगळे टाळकरी पोरं आळंद देऊन आले, चांगलं एकदम असं प्रसन्न असावं. हे सगळंच मजबूत मामला आहे. आता इकडेही बरे, तुम्ही जरा हसून बिसून घ्यायचं मस्त. तब्येत अटॅक येतं बरं का? नाही हसले असं प्रसन्न राहायचं. आता मी कलरला नाही ना, नाहीच आहे त्याला काय. आता काय करेल? आता ज्यांच्या घरी मी नांदेडचे पाहुणे, त्यांच्या घरी फेटा बांधित होतो, ते मला म्हणले पावडर लावायचे का मला? इकडे लय मुंगे यायचे.
मला तर वाटतं निम पाकिट इकडे द्यावा का काय काय. तुम्ही विचार करा. नाही जीवन निर्मळ आणि काय करील. आता काय म्हण शांत करणार. हे बघा तुम्ही माणसाचा चेहरा आणि अंतकरण लई घोटाळा आहे बरं का. आत जी आहे ती चेहऱ्यावर दिसतंय. मग आत कसं आहे याला लई मोठी किंमत आहे. जो आत निर्मळ आहे त्याचा चेहरा प्रसन्न नाही. आत निर्मळ नाही चेहरा कसा प्रसन्न होईल. आत निर्मळ नसलं ना चेहरा असा टवटवीत नसतो. कायम सुताक पडेल असं. त्याला बघ पोडीली गवरी गौरी फोडल्यासारखं दिसतं बुवा. आता काय असंच म्हणजे ती घुबडाची जावला नाही काय ना असं अंदूस पडेल. अरे एकदम प्रसन्न असं. आणि मला बरं वाटलं. आणि हे बघा आता मला कोणते साहेबांचं म्हणजे साहेबाचा फोन आला किंवा तारीख घ्यायची. मला काय कोणती तारीख मी लगेच हो म्हणलं. म्हणजे होती शिल्लक असं. मला असं पहिला बिला कोणता दिवस काय कळत नाही. येड्या बाईला सासरण काय माहेर काय काय नवऱ्यापाशी राहिली काय भावाची तर राहिली काय तिला काय टेन्शन नाही. काय सासूपाशी राहिली काय नाही पशी राहिली काय ईडीला काय करायचं काय संबंधच नाही ना. आपल्याला तसं काय वाटत नाही. मला पहिला काय दुसरा काय 10व्याला बोलवा मांजरीची 5वी घाला तुम्ही कशालाही बोलवा मी उभा राहिलो का आपल्याला काही टेन्शन नसतं असं. आणि काही लोक म्हणजे आपल्याला पहिला दिवस नको बा तुला का रोग झाला होय तो तुला कवाही माल खपवायचंच आहे ना. तू नीट बोलत त्याला काय होतंय. काही पहिलं किती नाही काही नाही अशा. आणि त्याला सुंदर उदाहरण आहे का एक. आणि लय तेच आता एवढे माणसं आम्हाला रोज लय माणसं असते. आम्ही रोज भरपूर महाराष्ट्रभर फिरतो. आता तुम्ही आहे शहरातले माणसं आहे आणि ते जिवाळ्याचे 35-40 वर्षांनी तुम्ही इकडे राहिलात. एक सहज सांगा आपला मराठी माणूस कुठेही गेला ना टेन्शन नाही. तुम्ही विदर्भात जाऊ द्या मराठवाड्यात जाऊ द्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊ द्या इथं महाराष्ट्रात जाऊ द्या MP जाऊ द्या तो कर्नाटकात असू द्या गुजरात मध्ये असू द्या बरं का आपला मराठी माणूस तो गोव्यात सुद्धा महाराज कर्नाटकात असू द्या मध्य प्रदेश मध्ये असू द्या कुठेही असू द्या पण तो मराठी माणूस कीर्तनाला जाणारच. कारण कळलं का त्याला वर्म आहे त्याला आवड आहे आणि तो आवडीमुळेच जाणार आणि ते कीर्तन ठेवणारच. ती मराठी शब्द बोलायला आला की त्याला कळतं बाबा हे बाकीचं काही नाही. आता हिंदीवाल्याचं थोडं जजमेंट बिघडत होते. आता गुजरातमध्ये गेलं होतं तसं पण त्याला सुद्धा भाग्यवान लागतंय मराठी भाषे याला. काही इथं महाराष्ट्रात राहतात पण मराठी नाही भाषा कुठे मराठी आणि त्याला सुंदर तुकोबाराचं उदाहरण नाही. काय उपयोग नाही महाराज. काही माणसं आले तशीच झाले गेले दिगंबर ईश्वरी भूती पण राहिले ते कीर्ती गेले दिगंबर ईश्वर भूती गेले दिगंबर ईश्वर भूती राहिला सखी जगमाती राहिला सखी ऐकाय चांगलं आल्यावर वाजवी जा नाही तर मग नका वाजवी जाऊ. काही वाटलं बाबा बरं आहे थोडं काही असं वाजवी जायचं. हे आम्हाला बी बरं वाटतं बा. पण आमचं तरी कुणी कौतुक करतं का. आमच्या गरीबी गेल्यावर गरीबी अशा सुताक पडलेली बसलेली असते. घरचे तरी काही नीट आहेत होय. थोडा आवाज वाढव खास आहे. आज असं जातं काय ना सगळं. आवाज कमी करा वाढवा. आता आता एवढं आता ईदुल आले आता हे आळंदीत आता मी इतक्या लांबून आलोय मला परत जायचं. मग खरंच सांगा तकलीफ आम्हाला जे असते का घरचीला मग कानावा कोणी कीर्तनाला निघाल्यावर बाया काय माहिती आज बी का
आजी जाच ते म्हणतो जाऊ दे. रणवीर साहेबाचा फोन आलता तर ती म्हणती भया हो ते लय अवघड आहे आता सांगू नये. ते जर म्हणलं ना माझ्याशिवाय सत्ता नाही. लय कठीण काम माणूस कोण माणूस कोणालाही अडवायचं नाही तर ते गरज जनावर जरा बेकार असते. ती म्हणली ना तुम्हाला काय कळत नाही 12 महिने तेच झोपा गपची झोपलं मग. दुसरी दिवशी जर विचारलं ना साहेब म्हणजे सोबतच्या माणसाला काय तुम्ही रात्री फोनच नाही उचलला. अहो लाईटीन झटका दिला. ती मला लाईट गेलीच होती का आता ते लाईटीचा काय संबंध घरची लाईट आहे घरचा फ्यूजच गेला उडून आणि सगळ्याला विनंती करतो परमार्थ करायला अडवू नये माणसाने. अडवाव का मला एक मिळून बघा थोडी दरिद्री आहे त्याला काय ती मला सारखी म्हणायची पहिल्या काळात तुम्हाला रोजच कीर्तन असते का रोजच असते का रविवारी बी सुट्टी नसती का. आता रविवारी कीर्तनला सुट्टी असते तिला वाटलं त्याचा नवरा पाहून कंपनीत जाते त्याला रविवारी असती म्हणजे मलाही असं. मी म्हणलं मला आमुष्य नाही असते आणि शिमग्या दिवशी असते. आणि ती नेमकी आता लॉकडाऊन लागल्यावर काय म्हणायची माहिती दाजी एखादा येत नाही का. त्याला उत्तर कळलं का हे स्वार्थी लोक आहेत आपलंच खातेत आणि आपलीच निंदा करतात म्हणून आपले माणसं आपले नसतात. नाही 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 जीवदातानी चाविली कोणी 32शी कोण पाडत महाराज 32शी नाही नाही पाडत. आणि मग त्याला पुरावा आहे का भजन करायचं असेल चिंतन करायचं असेल त्याला संगत लागते. कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा एकनाथ संगे विराग भंगाला एकनाथ संगे विराग भंगाला कुसंग नाडीला साधू पैसा कुसंग नाडीला साधू पैसा एकनाथ संगे विराग भंगाला एकनाथ संगे विराग भंगाला कुसंग नाडीला साधू एकनाथच्या संगी हिराजो ते पायऱ्यावरले माऊली खाली बसा बरं तुम्ही देवाच्या देवाकडे अशी पाठ करून बसू नये. एकदम पायरीवरून बसला होतो मी ताई अलीकडे खाली बसा असं बसत जाऊ. ज्यांचे गुडघे दुखते त्यांना टप्प्यावर बसा पलीकडे असं म्हणजे देवाच्या पुढत बसू नये. असं वेगळं वाटतं जरा थोडं पाठ देऊन बसल्यावर देवाच्या म्हणजे नकोच आहे असं पुढं थोडं बरं पडतंय असं विडाला विडाला विडाला. त्याला पुरावा आहे का ज्ञान म्हटलं का ज्ञानोबा वैराग म्हटलं का तुकोबा शांती म्हटलं का नाथबाबा भक्त म्हटलं का नामदेव बाबा शिष्य म्हटलं का निळोबा नाही. ज्ञान असेल ज्ञानोबा नाही सारखं नाही वैराग्य असेल तुकोबा नाही सारखं नाही लई भक्त असतील नामदेवासारखं नाही अनेक शिष्य असतील पण निळोबा नाही सारखे नाही का. त्याला कारण कळलं का निळामेने आम्ही नवळकी जो देवा आणि तुकयाचा धावा. आपण काय करतो महाराज गुरुलाही भरपूर गुरु करतो माणसाने एकच गुरु करावा कोणता एकच. खरं तर एक गुरु आहे करायची गरज नाही. जे खरे गुरु आहे त्याला लोक विसरले आणि जे भामटा गुरु आहे त्याच्या माग लागले. त्याला हारच घालितो शालच घालितो. अरे तो गुरु कोणता केला याला किंमत आहे खरं सांगा बरं. बोलाय कोणी शिकवलं आईनं. लहानाचं मोठं कोणी केलं आईनं. पैसे कोणी भरले बापाने. कष्ट करून जमिनी कोणी घेऊन दिल्या मग खरे देव कोण. हा आहे का नाही. मला सांगा 18 वर्ष नवरा तुमच्या जवळ होता का नाही. ती त्याच्या आई बापापाशी लग्न झालं ते तुम्हाला मग त्याचे माय बाप भूकंपात गेले का. काय लोक नाव माणूस तुम्ही पाहिला असेल पुरुष मंडळी आपल्या इथं सासू 13 दिवस राहू शकते. हो 13 दिवस आपला दावा बिवा आवरुस्त राहते.
पण आपली आई 13 दिवस राहत. कारण काय? घराचा दोष आहे का बाईचा? हा, बाईचा. त्याला दोन्ही स्त्रियाच आहेत. नसेल कळत तर पुरावा आहे का? खरं सांग महाराज, माणसाचं मन मोकळं पाहिजे. जरा तुम्हाला आतल्या जजमेंट सांगतो. हे तुझं नाव काय म्हणला? चैतन्य. इकडं तुझं काय नाव आहे? नाही तू इकडे बरं. इथं मला सका मावस भाऊ दिसतो इकडे. लय खास आहे. हे बा, तुला काय व्हायचं मोठं झालं? कीर्तन का? हा, वा, चांगलं काम आहे. टाळ्या वाजवा. शाळेतलं काय व्हायचं? शाळेतलं इकडं बरं आहे जरा. त्याची आवड इकडे. पोरायला सांगतो, पोरं आता हा आलाय म्हणून सांगतो. आता इथं आलात का नाही तुम्ही? इथं थोडं तुम्ही नुसतं उभा राहता, ऐकत आहो. आम्ही असं ऐकलंच नाही. आता बाबा तर आमच्यापेक्षा मोठे आहेत. ही मधले बाबांचा आमचा संपर्क चांगला आहे. पण हे तर कसं माहिती आहे का? हे चैतन्यच आहे आनंदीचे एकदम दोन्ही बी. पण आता मी लई लहान होतो बाळा. आता त्याला विचारून घेतो. मग हुशार आहेस आहे का नाही? तुझं गाव कोणतं? बीड मध्ये माझं तालुका. हा, गाव टाकरवण. हे आमच्याच माल आहे तिकडं. कोणताही सत्ता सुद्धा आमचा हायच आहे बुवा. आमचाच माल आहे, खपाय. बरं मला खरं सांग, अभ्यास करण्यासाठी आला का नाही इथं तू? हा, मग बरं खरं सांग, गुरुजीचा दोष आहे अभ्यास दोष आहे का तुझा दोष आहे? नाही कीर्तन कर झाल्यावर माझा. मान्य केलं. बरोबर. हा, जा बाळा जा. लय खास आहे. काही कार्ट्या अशी आनंदीत राहतात. दोष कोणला देतात माहिती काही? गुरुजीला. 10 वर्ष आनंदीत राहते. फक्त धोतर नेसायचं शिकते. 10 वर्ष आनंदीत राहिलं. टाळ नाही आला, गंध नाही, वारी नाही, कधी इकडे गेला नाही, तिकडे गेला नाही, मित्र ना. आणि तुम्हाला पोरायला सहज सांगतो, एक मी मोठ्या माणसात सकाळी ऐकले. मी सकाळी पंढरपूरला होतो. महाराज, ह्याचं वय आहे का नाही? 10वीच्या आत ज्याला संगत कळली ना, त्याचं जीवनच बदललं. 10वीच्या पुढे गेल्यावर संगतही गेली आणि त्याचा आयुष्य बरबाद झालं. जेवढे पोरं 10वीच्या आत आहेत ते संगती चांगलं ठेवायला पाहिजे. तुम्ही गोंदिया राहत असताना, आता इथं फ्लॅटची किंमत 50 लाख असेल, पण ते शिवाजीनगर मध्ये किती आहे? 1.5 कोटी आहे. तिथं क्वालिटीला किंमत आहे, तिथं क्वांटिटीला किंमत आहे. पण ते नेमकं काय होतं, आपण ज्या संगतीत राहतो, ज्या वातावरणात राहतो त्याच्यावर अवलंबून आहे. पण आपण तेवढं बघतच नाहीत. आपण काय करतो? बरं आहे बाबा, चाललंय बाबा, नसेल तर पुरावा आहे का? ज्ञानोबरायांसारखं बुद्धिवाद म्हणजे व्यक्तीच वेगळी, वैभवच वेगळं. सक्का भाऊ आहे. तुम्ही पहा बरं, आपला सक्का भाऊ हडपसरला राहत असेल आणि सक्का जर गावाकडे राहत असेल तर एकमेकाला माणसं बोलत नाहीत महाराज. सख्या जावा सुद्धा एकमेकीला बोलत नाहीत महाराज. इथली जाऊ जर गावाकडे गेली तर कधी शेतात जाणार नाही, फक्त कोरोनात गेली बिचारी. इथं खालाच नाही राहिलं, मग का प्लास्टर खाईन का खिडकीच्या काचा खाईन? मग इथून गावाकडे गेली मग म्हणायला लागली, बया 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 चला कांदे लावाय. आणि इथं नुसते फ्रीज मधले सफरचंदच खायची. तुमचं काय? आमचं सुद्धा तेच झालं. आमची काय साधी चिरली का कोरोनात? वा वा वा. कोरोनात महाराज बिडीला पैसे नाही राहिले. आमच्या बायकाची सुद्धा तसंच झालं. कांदे लावायच्या टोळीचे मालकीन झाले. आणि पाप येत असतं, त्याला सुंदर उदाहरण आहे. आपण नाही त्याला केले कर्म झाले केले कर्म झाले